आपण पाहतोय स्मिथ शिवलकर जसा टेनिस क्रिकेटमध्ये केतन मात्रे बायकर मॅन म्हणून ओळखला जातो, तसं रत्नागिरीचा सायकल मॅन म्हणून आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय स्मिथ शिवलकर सध्या असेल. सायकल मॅन म्हणून त्याकडे पाहिलं जातो तो स्मिथ शिवलकर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. आतापर्यंत त्यानं मालिकाभेद सायकली टोटल 7 त्याच्या नावावरती केली असेल असं स्ट्रायकिंग एंडवरती. तर गोलंदाजी बार करून संकेत इथे दाखल झाले असतील. पंचांचा सिग्नल लेट्स प्ले जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगलाय तोच क्रिकेटचा थरार. गणपतीबाई प्रीमियर लीग पर्व 7वं. पंचांचा सिग्नल येतोय. पहिलाच बॉल फटाफटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला इथे सुरुवात केली जाते. नष्ट केडला सायू आडिवडेकर. सायू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो देखील एक नामवंत खेळाडू असेल. सॅकिंग एंडवरती पुन्हा एकदा स्मिथ शिवलकर यावेळी टाकलेला चेंडू होता. पंचांचा सिग्नल नो प्लस 2 वैयक्तिक खातं असेल. संघाचं देखील खातं ओपन केले जाते. टोटल 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 9+2 टोटल 3 धावा या चेंडूवरती मिळतील. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू पाठवला जातोय. आश्चर्यजनितील पहिल्या चौकाराचा मान पटकवला असेल. स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून येतोय जीपीएल चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी अलमड कारपेट मध्ये क्षेत्ररक्षण तिथे घडलं असेल. निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाजी मार करून आपण पाहतोय संकेत असेल. पंचांच्या उजव्या हाताकडून यावेळी लो फुलटाच होता. आमंत्रण दिलं गेलं होतं. आमंत्रण स्वीकारत नाही स्मिथ शिवलकर. जरूर कुठेतरी थोडासा नाराज असेल आपल्या फलंदाजीवरती. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा ब्लोज ओपन केल्यानंतर चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 धाब्यांसाठी चाललं असेल. या 2च्या मध्ये तरी टीमची टोटल स्कोर धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आमंत्रण दिलं गेलं होतं. आओ भाई आओ मुझे मारो. चेंडू गेला सीमारेषा पार. आलाय चौकार. धावसंख्या 13. पंच पॅनल विनंती असेल आणि दोन्ही संघ आपल्यास एक इनिंग हाताळण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल याची नोंद घ्या. चंडिका गणपतीपुळे आपल्याकडे एक इनिंग हाताळण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी असेल याची आपण नोंद घ्या. पहिलं षटक हाताळण्यासाठी तुमची 3 मिनिटांचा वापर इथे गेलाय याची देखील नोंद घ्या. 3 मिनिटं तुम्ही आधीच खर्च करून बसला असाल. गोलंदाजी मार करून हेअरस्टाईल कडक आहे आणि पहिलाच बॉल अगदी कडक टाकलाय. समोरच्या संघाला बेधडक ठरला तो. वाईट +1. टोटल 2 धाबा याच चेंडूवरती मिळतील. शिवलकर सध्या 9 सेकंडवरती खेळ पाहतो. यावेळी खेळीला फटका. क्षेत्ररक्षक विनय पाचकडे होता त्याच्या 2 पायांच्या मधून अगदी चेंडू फरार असेल. सुपर डुपर हिट आलाय. प्राचीन कोकणचा चौकार. चौकारानंतर वारंवार क्षेत्ररक्षण इथे बदलला गेला. सायकिंग एंडवरती सायू असेल. टप्प्याचा बॉल बॅकफुटवरती जात असताना पंच करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. पंचांचा सिग्नल आलाय. पुन्हा एकदा नो बॉल. क्षेत्ररक्षक चुकीच्या पद्धतीने इथे फिल्डिंग वरती सजवला गेला आणि पंचांचं लक्ष देखील अचूक राहिलं असेल. नो बॉलचा सिग्नल दिला जातोय. गोरखनाथ पुन्हा एकदा यावेळी टाकलेला चेंडू होता. पंचांचा सिग्नल येतोय. क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक मोडला गेला इथे. टोटल 22 धावा. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे दिला जातोय. अतिरिक्त धावा समोरच्या संघाला अगदी दान केले जाते. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सायू असेल त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंडवरती स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो सायू. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा
या बी थोडासा रूम दिला गेला. रूमचं भाडं जरूर वसूल करतोय 4 धाब्याने. क्लासिक फटका होता. मॅजिक गार्डन आला चौकार. नंतरचा चेंडू फुलटॉस होता. कन्व्हर्ट करू शकला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. साईला असं वाटलं की स्टिकच्या लेवलला जर चेंडू डायरेक्ट गेला तर वाईट किंवा नो असेल, पण तसं नाहीये. या प्रत्येक नियमावली वेगळी असते. जीपीएल मध्ये देखील नियम आपल्याला अनेक वेगळे बघायला भेटलेत. त्यात नंतरचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. कुठेतरी स्मिथ शिवलकर कान मंत्र देण्यासाठी थोडासा पुढे सरसर चालला असेल. स्मिथला देखील माहिती आहे कान मंत्र क्रिकेटमध्ये एकमेकांना खेळत घेणं हे खूप महत्वाचं असतं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळे तुम्हाला एकमेकांशी कॉम्बिनेशन हे खूप महत्वाचं ठरतं आणि तेच करावं लागेल. पुढे एकदा सायू थोडस डान्सिंग द विकेटने खेळण्याचा इरादा होता. पक्का दिला जाईल का? दे धक्का. येस, या चेंडूवरती दे धक्का आहे. बॉल चालला असेल पुढे एकदा 4 धावांसाठी. या 4च्या मदतीने धावसंख्या टोटल 29 तर गोलंदाजीवरती पुन्हा एकदा संकेत त्याच्यावरती विश्वास ठेवला असेल. समोर असेल स्मिथ शिवलकर, सहसंघ मालक म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो तो स्मिथ शिवलकर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एडवरती आहे. काय करेल, काय बिघडवेल या बी पाहायचं असेल. स्मिथ शिवलकर टोटल 7 चेंडू फेस केलेत. 12 या धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय. तर दुसऱ्या साईडला सायूला देखील आपण बघतोय, त्याने देखील 7 चेंडू फेस केले. तो देखील 12 या धावसंख्येवरती खेळतोय. टप्प्याचा बॉल अगदी आला होता. रडारमध्ये सापडलेला चेंडू तो देखील पाठवून दिला जातोय 4 धाब्यांसाठी. धावसंख्या 33. स्मिथ शिबलकर रत्नागिरीचा सायकल मॅन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातो. तो स्मिथ या बी आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. स्मिथ कुठेतरी येता आग उगणारी फलंदाजी इथे करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लो फुल टॉस हा देखील कन्वर्ट केला जातोय. 0 फिगरचा हिरो मिक्का आहे इथे दाखवून दिलं जाते. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. धावसंख्या टीमची टोटल स्कोर वरती 41. 3 चेंडूवरती 3 चौकार. मला का रत्नागिरीचा सायकल मॅन म्हणून ओळखलं जातं इथे दाखवून देतोय. स्मिथ शिवलकर पुणे एकदा बॅट टू ग्राबर करतोय. टप्प्याचा बॉल हाही चेंडूवरती पाठवून दिला जातोय. धडक दे धडक. अजून एक चौकार येतो स्मिथ शिवलकरच्या बॅट मधून. सलग 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. मैदानामध्ये सन्नाटा आहे. या हवा देखो जरा मैदानामध्ये फक्त चालली आहे स्मिथ शिवलकरची हवा. या चेंडूवरती 2 धाबा येतील. चांगलं फलंदाजीसाठी ओळखला जाणारा स्मिथ यावे पुन्हा एकदा लो फुलटास होता. हाय देखील चालला असेल. अगदी कडक चौकार येतो यावे. थँक्यू इथे जे डगआउट आहे ते फक्त खेळाडूंसाठी असेल. याची आपण 2 घ्या. 51. तिथे अन्यथा कोणताही प्रेक्षक वर्ग बसणार नाही. याची आपण 2 घ्या. संघ मालक आणि खेळाडू हे इथे बसतील. अक्षय गोलंदाजी मार करून अक्षयवरती विश्वास दाखवला जातोय. पहिला चेंडू अगदी भन्नाट गती होती आणि त्यामध्ये बोटांची जादू देखील पाहायला भेटली असतील. पुढे एकदा अर्ध विकेट. यावेळी टाकलेला चेंडू पंचांचा सिग्नल येतोय व्हाईट बॉलचा. धावसंख्या 52. नंतरचा चेंडू पुढे एकदा सेम टप्पा सेम रिझल्ट ऍक्शन रिप्ले नमुना इथे पेश केला जातोय. धावसंख्या 53. नंतरच्या चेंडूवरती पंचांचा सिग्नल आलाय. नो बॉलचा सिग्नल +2. टोटल या चेंडूवरती 3 धाबा येत असतील.
3च्या मध्येने धावसंख्या 56. 56 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. स्ट्रायकिंग एंडवरती सायू आहे. 9+2. हवे टाकलेला चेंडू पुढे एकदा फेर टप्पा व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त धाबा आता रोखाव्या लागतील. कारण यावेळी टाकलेला लो उलटा चेंडू कुठेतरी लालच होती. तिथे फसला असेल. डॉट बॉल येतोय. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिला असेल. टीमची धावसंख्या 57. 57 धाबा स्कोर वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. स्मिथ शिवलकर पुन्हा एकदा 9 सेकंड वरती पाहतोय खेळ कशा प्रकारे करायचा त्याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाब इथे मिळत नसेल. स्ट्रायकिंग एंडवरती सायू असेल त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. लेग साईड 4 आणि ऑफ साईड 3 असं क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाते. पंचाचा सिग्नल पुढे एकदा पोहोचतोय आमच्यापर्यंत. नो बॉल. कुठेतरी अक्षय आपले लेंथ लाईन विसरलाय की काय. या बॉलवरती खेळीला फटका होता. क्लासी धमाका येतोय. 2 धाबा इथे मिळतील. टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती 60 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. कालच्या रेजनीमध्ये 90 धाबा या स्पर्धेतील हायेस्ट टोटल राहिलं असेल. या चेंडूवरती चौकाराची बोलीभाषा केली आहे. बोल बाला बोल मला बोललाय आता. चौकाराची बोलीभाषा आता करायला लागलाय. नंतरच्या चेंडू परफेक्ट तो टार्गेट होता. वा काय क्षेत्ररक्षण आहे. धाबत आला आणि त्यात नंतर क्षेत्ररक्षण केलं जाते. संपुष्टात येते. धावसंख्या टीमची टोटल 64. थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला जातोय. शेवटचे शतक असेल. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजेच काय स्मिथ शिबलकरने घेतलेली स्वतःला संधी असेल आणि गोलंदाजी बारीक वरतून गोलंदाजी इथे दाखल केला जातोय. खेळाडू या व्यतिरिक्त जर का डगआउटला कोणते एक्स्ट्रा प्रेक्षक गोलंदाजी बारीक वरतून दाखल केला जातोय. त्याच्यावरती खूप काही बोली लागली गेली होती. तो आदित्य इथे दाखल झाले असेल. वारंवार चंडिका गणपती संघ टीम मीटिंग घेतलाय. आपल्यासाठी टाइम देखील लावून असेल. याची देखील नोंद घ्या. आमचे पिंटू गावनकर टाइम लावून बसलेत. शेवटचे 3 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. 17 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत तुम्ही वापरला गेला असेल. स्मिथ शिवलकर आहे. त्यांना आतापर्यंत 13 चेंडू फेस केलेत. वैयक्तिक 34 धावसंख्येवरती खेळतोय. तर दुसऱ्या सेटला सायू असेल त्याने 15 चेंडू फेस केलेत. तो 20 या धावसंख्येवरती खेळतोय. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू 1+1 बाय 1 गेट पेन फ्री इथे दिल्या जाते. टोटल 2 धाबा असतील. वाईट प्लस 1 टोटल 2 धाबा मिळते. 2च्या मदतीने धावसंख्या 63 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. आणि आतापर्यंत या जोडीची खासियत राहिली असेल. या स्पर्धेतील हायेस्ट धाबा उभारल्या जातात की काय. स्मिथ शिवलकर देखील एक रत्नागिरी टेनिस क्रिकेट मधला मोठं नाव असेल. अंडरम क्रिकेट असेल ओरम क्रिकेट असेल. दोन्ही क्षेत्रामध्ये आपली चमक आणि उमग जरूर आपण त्याच्याकडे पाहायला भेटते. पंचांचा पुन्हा एकदा सिग्नल येतोय. नो बॉलचा इशारा इथे दिला जातोय. वारंवार चुका होत आहेत. चुका करून तुम्हाला आता चालणार नसेल. यावेळी पुन्हा एकदा टाकलेला चेंडू पंचांचा सिग्नल आलाय. नो बॉल. बॉल फॉर द विकेट येते. बॉल जाईल हवाई सफर हवाई सुंदरी करत 4 धावांसाठी.
तर जाऊया पुन्हा एकदा. थोडासा टेक्निकल इश्यू असेल, आमच्या टेक्निकल टीमने तो पार केलाय. 38 या धावसंख्येवरती स्मिथ शिवलेकर खेळतोय. या स्पर्धेमधलं पहिली हाफ सेंचुरी होईल का याच्यावरती विश्वास दाखवावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा टाकलेला चेंडू होता. चेंडू चालला असेल इस्ता कव्हर मध्ये, तिथे 2 रन मिळतील. हे 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय 74 वरती. या चेंडूवरती चेंडूला पाठवून दिला जातो. मॅजिक गार्डन आला चौकार. थँक्यू डीजे. 44 या धावसंख्येवरती स्मिथ शिवलकर सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. इन ऍक्शन मध्ये आहे स्मिथ. पुढे एकदा नेक्स्ट बॉल. यावेळी खेळीला फटका अजून एक येतोय. दर्जेदार दम आहे नावात म्हणून चर्चा असते प्रत्येक गावागावात. असा किक मेकर खेळाडू मुरुकवाड्याचा स्मिथ शिवलकर स्ट्रायकिंग एंड वरती वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळतोय. येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका आणि या स्पर्धेतली पहिलं अर्धशतक स्मिथ शिवलकरच्या नावावरती जाते. एकदा जोरदार टाळ्या. स्मिथ शिवलकर काय फलंदाजी केली आहे. जवळपास स्ट्राईक रेट जर बघायला गेलात तर 273च्या स्ट्राईक रेटने त्याने आतापर्यंत फलंदाजी केली असेल. आपल्यातून फलंदाजी. यावेळी चेंडूवरती देखील मोठा फटका. चेंडू पाठवून दिला जातोय. अगदी सुंदर स्मिथ शिवलकर इथे बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. स्मिथ शिवलकर आहे. पुढे एकदा खेळ. यावेळी चेंडूवरती देखील मोठा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा इशारा आलाय. शॉर्ट रनचा इशारा इथे दिला जातोय. शॉर्ट रनचा इशारा म्हणजे या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. अर्धशतक कंप्लीट केले असेल स्मिथ शिवलकरने. अगदी डोळ्यांची पारणं फेडणारी फलंदाजी आपण स्मिथ शिवलकरून पाहिली. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्या. 90 धावा बनवल्या गेल्यात आणि 91 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. या स्पर्धेमधलं सर्वाधिक हायेस्ट धावा आणि नो लॉस इथे बनवल्या गेल्यात.